एकीकडचा काळ बदलला, राज्य बदलली, नवं नेतृत्व आलं. मला स्वतःला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली. त्यावेळेला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, अन्य कामं करण्याची संधी दिली. मला जशी संधी मिळाली तशी रामराजेंनी सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवलं, त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळाली. रामराजे मी त्यांना ओळखतो. ते लॉ कॉलेजचे प्रोफेसर होते. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून रामराजे बाहेर पडले, लिगल डिग्री घेतली. नंतरच्या काळामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या घराण्याची समाजाची सेवा करण्याची जी वृत्ती आहे त्या रस्त्याने जायचा निकाल त्यांनी घेतला आणि त्याच्यातूनच एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अपक्ष सभासद म्हणून ते निवडून आले आणि पहिली निवडणूक झाल्याच्यानंतर पुढच्या दोन्ही निवडणुका तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते आपले प्रतिनिधी म्हणून आले आणि अत्यंत जागरूक लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी असते आणि विशेषतः पाणी खेड्यापाड्याच्या शेतीला पाणी कसं देता येईल या संबंधीचा एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. दुसरा खोरा हा एक आपल्या भागाचा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा हिस्सा आहे. कृष्णा खोऱ्याची प्रगती ही सवय पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या जीवनामध्ये बदल करणारी अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे. आणि त्या कामाची जबाबदारी रामराजेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या कालखंडामध्ये या कामाला गती मिळाली आणि त्याचे परिणाम आज सातारा जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, त्याच्या अनेक भागामध्ये आपल्या सगळ्यांना सुद्धा बघायला मिळाले. त्याचा उल्लेख मी का केला आणि त्याला कारण आहे त्याला काल पोलिसांनी सांगितलं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की साखरवाडीला काहीतरी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजेंच्यावर हल्ला केला. मला काही समजलं नाही. त्यांनी हल्ला केला. हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की रामराजेंना मी आमदार केलं. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. रामराजेंना आमदार त्यांनी केलं. हे पक्षाचा अध्यक्ष मी, कोणाला तिकीट द्यायचा अधिकार माझ्याकडे. ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. त्याचं असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मीच सांगणार. किती बोलावं, कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही आहे. एकमेकाचा राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळ सभासद होते. ही पदं असतात. पदाची प्रतीक्षा ही ठेवायची असते. पदाची प्रतीक्षा आपण ठेवली, व्यक्तीची प्रतीक्षा आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दल सुद्धा त्याच भावनेने बघत असतात. आणि जर आपण उगीचच कोणाच्या ठीकच टिप्पणी करत तर आपल्याबद्दल लोक कदाचित कोणी जाहीर बोलणार नाही, तर आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल. आणि त्यामुळे
ही काही गोष्ट नाही. रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते फक्त स्वतःच्या कर्तृत्वानं कुणाच्याही मदतीशिवाय त्याबद्दल ते झाले. आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितलं आम्हाला पक्षाची स्थापना झाली. त्यांनी आम्हाला तातडीने सांगितलं की ही तुमची भूमिका, तुमचा विचार आम्हा सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती किंवा लोकांच्या पाठीशी राहील हे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यामुळेच त्यांच्या तिसऱ्या चौघ्या सभापती कोणाला करायचं याची चर्चा आम्ही जो करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजे. त्यामुळे कृपा करून कुणी असं सांगत बसू नये की यांना मी हे केलं, त्याला मी केलं, त्याला ते केलं. त्या गोष्टीच्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज नाही. आज अनेक गोष्टी या आपल्या सगळ्यांना शिवून बोलायची माझी इच्छा होती.